अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीनं आज चित्रपट निर्मात्यांच्या विविध प्रश्नांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत निर्मात्यांच्या विविध प्रश्नांवर आणि मागण्यांवर विचारविनिमय करण्यात आला. ज्या चित्रपट निर्मात्यांना ग्रेडेशन मार्क पद्धतीत जायचंय ते वगळता अन्य लहान मध्यम चित्रपटांना सरसकट 30 लाख अनुदान मिळालं पाहिजे, ही प्रमुख मागणी असल्याचं यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सांगितलं. अनुदानासोबत GST परतावा मिळावा. चित्रपट अनुदान प्रस्ताव स्वीकारणाऱ्या चित्रपट नगरीमध्ये दलालांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा बंदोबस्त करावा. चित्रपट अनुदान कमिटीनं चित्रपटाला दिलेले ग्रेड याबाबत ठरवलेले निकष आणि गुण या बाबी माहिती अधिकारात मिळाव्यात आदी मागण्या संघटनेच्या वतीनं आजच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य सरकारनं आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा 30 एप्रिल रोजी मुंबई दादर इथल्या दादासाहेब फाळके पुतळ्यासमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाईल. तसंच पुढील टप्प्यात कलानगरी कोल्हापूर ते चित्रनगरी मुंबई कलाक्षेत्रातील सर्व मंडळी पदयात्रा काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. आम्ही 30 एप्रिलला दादासाहेब फाळके यांच्या दादर येथील पुतळ्याजवळ 1 दिवस लाक्षणिक उपोषण करणार, 1 दिवसाचं, आणि तिथेही आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही कलानगरी कोल्हापूर ते चित्रनगरी मुंबई सर्व चित्रपटसृष्टीतले कलाकार निर्माते यांना सोबत घेऊन पदयात्रा काढू. तरीसुद्धा डोळे उघडले नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात पदयात्रा करताना त्या गावातल्या लोकांना भीक मागू की आमचा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये या, तरच आमचा मराठी सिनेमा पुढे चालेल. मराठी चित्रपट हा मराठी संस्कृतीचं जतन करत असल्याने पश्चिम महाराष्ट्र निर्माता महामंडळाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी मराठी वाहिनीवर 24 तास चित्रपट प्रदर्शित होण्याकरता नवीन वाहिनी चालू करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र शासनानं सहकार्य करावं अशी मागणी केली. यावेळी महादेव साळोखे, रंगराव कोटकर, सतीश बिडकर, अशोक सूर्यवंशी, मेघना निकडे, राजू जाधव, गीतांजली डोंबे, विष्णू पोवार उपस्थित होते.